कास्टिंग डिरेक्टर ते इथपर्यंतचा जो प्रवास आहे व्हाया लंडन वगैरे असं सगळं कशा अर्थानं वाटतंय आणि आता या सगळ्या गोष्टींकडे म्हणजे गुलकन सारखं एक तितकंच मुरलेलं रसाळ फिल्म आल्यानंतर आणि ते तितकंच पोकर फेसने ती तितक्याच आनंदाने आणि तितक्याच म्हणजे तो निरागसपणा आहे ना तो बेगडी किंवा कृत्रिम वाटत नाही ही तिची जी खासियत आहे आणि इतकं सालस आणि साधेपणाने सात्विकपणाने हे कसं काय जमतं म्हणजे हे सगळं. मी खरं सांगू मला ना मज्जा येते ॲक्टिंग करायला आणि मी तेवढ्यासाठीच ॲक्टर आहे असं मला वाटतं. त्याच्या आजूबाजूचं सगळं नंतर येतं. मला ते आधी मी कॉलेजमधनं सुरू केलं एकांकिका वगैरे सगळं. त्याच्यानंतर मी शास्त्रीय कथक डान्सर आहे आणि मला मी कथकमध्ये MA केलं आहे. तर मला ना नेहमी असं वाटायचं की कथक डान्सर म्हणजे एक शास्त्र शिकलेली डान्सर असताना मला ना समोर कोणाचाही डान्स बघताना ते असं शिकली नाही आहे ना ते असं ते जे जो डिफरन्स कळायचा ना तर ते मला नेहमी ॲक्टर म्हणून वाटायचं की ज्यांना कळतं त्याचं क्राफ्ट त्यांना कळत असणार यार ही कुठे कमी पडते किंवा काय हिचं कमी आहे. त्यामुळे तिथे मला सुरू झालं की यार मला शिकायचं आहे. मग त्यामुळे मग मी लंडनला शिकायला गेले आणि मग परत आल्यावर कोविड हॅपन्ड आणि म्हणून मी कास्टिंग करायला लागले. आणि कास्टिंग ऑल्सो वॉज व्हेरी हेल्पफुल कारण का टेबलच्या त्या बाजूला काय घडतं काय एक्झॅक्टली तुमच्याकडनं हवं असतं. आणि ॲज अन ॲक्टर मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जितकं डेस्परेटली तुम्हाला काम हवं आहे तितकंच डेस्परेटली त्यांना पण कास्टिंग संपवायचं आहे. त्यामुळे आपण ना ऑडिशनला जाताना जी भीती असते ना की ते परीक्षा घ्यायला आपली कोणीतरी परीक्षा घ्यायला नाही बसलंय. दे ऑल्सो वॉन्ट टू फिनिश देअर जॉब. दॅट हेल्प्ड मी ॲज अन ॲक्टर. त्यामुळे किती इंटरेस्टिंग सांगितलं म्हणजे त्यांना मागणी आपण पुरवठा आणि द प्रेशर इज ऑलवेज ऑन आवर साईड. पण ते त्यामुळे कास्टिंगनी मला खूप मदत केली